त्यावेळेस यांनी तिथल्या लोकांच्या सर्वांच्या संमतीने तो मधनं घेतलाय. याची लांबी म्हणजे आता सध्याला हा रस्ता 375 पेक्षा जास्त भरतोय. परंतु आता ग्रामस्थांची मागणी किंवा हे अतिक्रमण ह्या साईडचं झालेलं आहे किंवा ते काढून घ्या. परंतु आता आमचं असं म्हणणं आहे की आता हे तर आपण आता मोजणी किंवा त्यामध्ये अतिक्रमणाची प्रोसेस आपण क्लिअर नोटीस काढून याच्यामध्ये याला ही आपण 100% करू शकतो. परंतु आता हा रस्ता जो आहे हा मुळात आपला ग्रामीण मार्गामधला हा ग्रँटेड रस्ता आहे, म्हणजे याच्यामध्ये नंबर पडलेला रस्ता आहे. हा रस्ता आता अडवून उपयोग नाही. म्हणजे आपलं की हा रस्ता याच्यावरती त्यांची तक्रार असेल की ते 100% त्या अतिक्रमणाच्या वरती त्यांनी आपल्याला म्हणलं साहेब हा रस्ता जो आहे तो असा सरळ याच्यामध्ये आलेला आहे आणि नंतर मग हे अडवणूक करतात. मग लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बाजूनं काढून घेतलेला रस्ता. त्यांचं म्हणणं नकाशामध्ये जो आहे रस्ता तो सरळ आहे, मग त्यांच्यामध्ये म्हणजे ही अतिक्रमण आहे. येस, हा असं झालं विषय. आणि काल जेव्हा साहेब आम्ही तिथं गेलो ना व्हिजिटला, त्यावेळेस तिथले स्थानिक लोक आले. त्यांचं म्हणणं होतं की इथून वाहणारा ओढा होता, त्या ओढ्यावरती अतिक्रमण करून लोकांनी माती टाकून पुढे मागे सरकले. हे सागर लोक आले ते लोकांना रस्त्याचा प्रॉब्लेम 400 मीटर मध्ये सगळं सगळी आदिवासी वस्तीची लोक. याच्यावरती आपल्याला एक आता याच्यावरती एक आहे किंवा हे जे आपल्याला अतिक्रमण आहे की आता मी आता याच्यात गेलं की आता हा रस्ता आहे ना, तर हा रस्ता आडून याच्यावरती इमिजिएटली कसं आहे की जो चालू आहे तो रस्ता आपण आहे. तुमची जी मागणी आहे ती 100% आपण याच्यावरती जे अतिक्रमण धरायला साहेब काही मागणी नाही आहे का नाही. आपण आता पूर्वीचं अतिक्रमण काढलं की नाही, पूर्वीचं ज्यावेळेस अतिक्रमण काढलं त्यावेळेस ते रस्ता नुसता रस्ता नाही, ओढा पण आहे. आता तिथं ओढा अस्तित्वात नाही, तर आपल्याला पहिला ओढा काढून द्यायचा आणि मग रस्ता करायचा. ते पण करू ना. तर आम्हाला तुम्ही सलग जर मोजणी करून दिली रस्त्याची तर आपल्याला ओढा काढता येतो आणि रस्ता करता येतो. तसं नाही का. तुझं म्हणणं काय आहे की तो बुजवला गेला आणि त्याच्यावर समजा अतिक्रमण झालं, मान्य आहे बरोबर ना. तर तो ओढ्याचं जे अतिक्रमण झालं या बाबतीमध्ये काय पत्रावर माझ्या ऑफिसला कोणी केला, तहसीलदारच्या ऑफिसला कोणी केला, कोणी केला दाखवा बरं मला दाखवा ना कोणी काय केला. द्या ना त्याच्यावर काय निर्णय केला. त्याच्यावर आपण मोजणीची मागणी केली होती. किती दिवस झाले. त्याला 6-7 महिने होऊन गेले. 4 महिने निवडणुकीमध्येच गेले, आचारसंहिता होते ना, खासदारकी आमदारकी. मग त्यामुळे काय होणार. हा विषय कधीच आहे. आता फेब्रुवारीचा अर्ज आहे, कधी जुना अर्ज काढा ना मला दाखवा. जुना काढा. तरी 14/9/2023 काय म्हटलं याच्यावर. बाबत त्याच्यावर काय उत्तर आलं. उत्तरच नाही आलं काय. उत्तर त्याचा किती वेळा पाठपुरावा केला. कोणी केला. दुसरं पत्र दाखव. पत्र तिला माहिती जबाबदारी संपली का आपली. समजा आम्ही उद्या मुख्यमंत्री पत्र संपला विषय आमचा का. अरे नसू द्या. सदर रस्त्याची नकाशा पत्र परंतु संदर्भात कोणती कारवाई झाली त्यावेळेस मोजणी झालेली आहे का नाही. खाजगी मोजणी झाली. केलेले लोकांनी आता कलेक्टर सरांनी जो नवीन परिपत्रक काढले ना
किंवा जे शक्यतो रस्त्यावर सर्वसंमतीने कागदावर करणं याच्यामध्ये नोटिसा काढणं स्थळपाणी करणं याच्यामध्ये जो वेळ जातो त्यापेक्षा गावांनी एकत्रित यायचं पदाधिकाऱ्यांनी तंटामुख्य अध्यक्षांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी यांनी एकत्रित हे रस्ते खुले करायचे त्याच्या अनुषंगाने सगळ्या मंडळ अधिकाऱ्यांना पण 2023 ला एक पत्र दिलं सरपंचाने, त्याच्यानंतर ग्रामसेवक पाठपुरावा कुठे यायच्यात काय? नाही 2 वर्ष गेली ना. 2-3 वेळा मंजूर झालेलं म्हणजे कळलं की पण काम सुरू होऊ दिलं नाही असं वाटलं. अहो, तसं नाही, काय नाही. झालं मी सांगतो. 1 मिनिट. तो जो रस्ता आहे ना तो ग्रामस्थांनी सगळ्यांनी खुला करून दिला होता आणि जे अतिक्रमण थोडं होतं सोनळपेढे बाकीची काय असते ती अतिक्रमण ती सगळी काढली होती. पण ज्या वेळेला ती अतिक्रमण काढली, वडा काढला, त्यांनी खालतून ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी मुरुम टाकला. इथून वयवाट झाल्यामुळं वरतील्या शेतकऱ्यांनी परत त्या ठिकाणी जो रिकामा रस्ता झाला त्याच्यावर मुरुमाचे ढिगल असतील, खताच्या गाड्या असतील आणि काय असतील ते तिथं अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळे हा उद्रेक झालाय. नाही तर ग्रामस्थांच्या पातळीवर हा सगळा विषय मिटला होता. नाही आता आमचे जे तलाठी आहेत त्यांनी काय केलं का नसतं तुम्ही सगळा पाठमोस आता वाद ह्या गट नंबरमध्ये आता हा या रस्त्याची रुंदी 60 ते 70 फूट आहे. तर आपल्याला इथून वाडा काढून द्यायचा आणि रस्ता पण करायचा. ऐका ना नाही, मी तुम्हाला एक मत सांगतो आता माझ्या याच्यावरचं, बघत असेल सर, की आता जो रस्ता आपला चालू आहे त्या रस्त्याची 375 ची रुंदी आहे, बरोबर ना? 375,000 आहे. रोड आहे, मेन रोड आहे. 75 लांबी कशी 375 75 आणि साईडला 4 किलोमीटरची लांबी आहे त्या रस्त्याची आणि 375 ची रुंदी आहे. 375 ची रुंदी तो तिकडचा जो ओढा आहे तो ओढा सुद्धा लोकांनी भराव टाकून तो बुजवलेला आहे. तर याच्यामध्ये 2 गोष्टी करायला लागतील आता. एक म्हणजे स्थळ पाणी करून तातडीने तुम्ही तो ओढ्याची सुद्धा जी आहे ना ती जागा सगळी मोजून घ्यायची. आपला नैसर्गिक ओढा काय हद्दीचा आहे, म्हणजे रस्त्यातलं पण अतिक्रमण तर काढायचंच आणि ओढ्याचं सुद्धा 100% अतिक्रमण काढायचं. अतिक्रमणला काही नातेवाईक नसतात, आत्मसोखी नसतात, तर ते कुणाचेच नसतात आणि आपली ती धारणाच आहे. मी मोनिका चौकामध्ये तुम्हाला मी सांगतो, रस्ता जो सिमेंट कोळचा करा ना मी अख्खा मार्केट यार्ड पासून शेवटपर्यंत तिथं असंच होतं आणि अख्खा गाव जमलं होतं. जे लोक धंदे करतो ते हात लावून द्यायला तयार नव्हते. शेवटी मी आलो तिथं बसलो, निर्णय केला, म्हटलं मी सांगतो तसं केलं तर तुम्ही याच्यामध्ये सही सर्व बाहेर पडाल, नाही तर मग मला कायदेशीर कारवाई हातात घ्यावी लागेल. सर्वांनी सहकार्य केलं, रस्ता चांगला झाला, अतिक्रमण सही निघून गेले. आपल्याला कुणाच्याही बाजूने जायचं नाही. रस्त्याची जी विड आहे आपली म्हणजे रुंदी ती आपल्याला आपली मिळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे अतिक्रमण झालेलं आहे त्या रस्त्यावरचं प्लस ओढ्यावरचं हे दोन्ही काढायचं. विषय बरोबर, विषय संपला. या दोन्ही गोष्टी करायच्यात आणि लगेच इमिजिएट करायच्या, थांबायचं नाही. आणि चर कोणी घातला असा रस्ता पडला का तो, असं कोणी सवय लावली होती, कोणी केले ते सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांना खटले भरावे लागतील ना, असं करायला लावलं. नाही नाही साहेब, ती 100 ऐका जरा, चूक आहे ही. कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणाला नाही. ग्रामस्थ म्हटलं तर सह्या जेवढे असेल तेवढ्याला मग थांबावं लागेल. मग हे पिंपरी पेंढ्यासारखं होईल. ऐक जरा बाबा, पिंपरी पेंढ्यासारखं होईल. 187 लोक उचलली लगेच पिंजर लावून आणि ते 87 रडतायत. आज 4 वर्ष झाले आमच्या मागे लागून परत आता पाय जोडतायत. तो आता बोलताय पप्ट सारखं, जबाबदार कोण राहणार उद्या या लोकांना? पळापळ होईल यांची आता एका मिनिटात. तुम्हाला अजून माहित नाही या गोष्टी, असं नाही चालणार. या शो मुव्हीचा कायदा आहे, हा कोणी हातात घ्यायचा नाही. तुमची काय अडचण आहे माझ्याकडे आले का आजपर्यंत? लोकपर्यंत जिवंत आहे ना, मी 4 महिने झाले आज जेवढं आलो. कोण खाणे आला आतापर्यंत माहिती माणूस? कसं होतं, गाव पातळी मिटवायचं चालू होतं. गाव हे तालुक्याच्या आतमध्येच आहे ना. जेव्हा गावात मिटत नाही तेव्हा कुठं आलं पाहिजे? मग अरे मग नाही झालं तर मग सांगा ना, आम्ही न्याय देण्यासाठी बसलेले सगळ्यांना.
मेहरबानी करून असं शासकीय रस्त्याला हात लावू नका. हा गुन्हा आहे. तुमचं काय म्हणणं अंकुश, तुम्ही काम केलं लोकप्रतिनिधी म्हणून, 100% हा गुन्हा आहे. आणि हा वळण लावू नका. हे आपल्या तालुक्यात कधीच कोणी केलेलं नाही. आणि निर्णय करायला ना, लोकांची सेवा करायला आपण सगळे जबाबदार आहे. उद्यापासून आपण आमदार सगळे. साहेब, तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. पण जो सरकारी मालकीचा रस्ता आहे, ते तलाठी भाऊसाहेब तिथे जाऊन पंचनामा जर करीत असतील, चुकला असेल, ऐका सर, तो कागदावर चुकलाय, तो रस्त्यावर चुकलाय का येऊन असा त्याला असा शासकीय रिपोर्ट घेणार, कागदावरचा दुरुस्तीचा आहे का, काही गोष्टीचा आदल बदल होऊ शकतो ना. पण आतापर्यंत हजारो वेळ केला ना सगळ्यांनी. पण अशा पद्धतीने रस्त्याला चर खाणं हा जरूर चांगला आहे का? आपला मेसेज चांगला आहे का? हे आता तहसीलदार काय म्हणतात, साहेब हा आम्हाला वरतून मेसेज आता आला, ही चुकीची गोष्ट आहे. मी त्याला काय म्हणतो, शेवटी आता लोक, मी यायला नव्हतो खरं, मी चालवतो शेवटी पाहायला करणं. पण उद्या प्रशासन जर कागदावर येऊन जर त्यांनी काय उद्या 100-150ची नावाची यादी जर डिवाइसला पाठवली आणि रात्रीची गाडी आली, मग काय करायचं आम्ही? म्हणून मला धावधाव मी याला नाही म्हटलं होतं आधी, मी पळत आलो. सेन्सिटिव्ह गोष्ट व्हायला नको म्हणून. आता एक काम करा, ऐका मोहनराव, तुम्ही एक काम करा, तुम्ही जाणकार मंडळी मला एक सगळे. मिनिट बोलू हा, द्या. बोला. माझ्या लक्षात येईल. विषय असा आहे साहेब, एखाद्या ठिकाणी समजा एखाद्याचं अतिक्रमण आहे, समजा बुवा 4-5 फुटाचे अतिक्रमण केले, बरं, माझ्या ज्या गोष्टी लक्षात, मला काय करायचं त्याचं, मला तिथे जायचं यायचं नाही. परंतु तो काय म्हणतो, माझं हे अतिक्रमण काढत असताना पहिल्यापासून काढा, शेवटपर्यंत ते अतिक्रमण तुम्ही 70 फुटाचा रस्ता आहे, अख्खा मोकळा करा. पण सुरुवातीला तो रस्ता एवढा कोचिमे, लोकांनी भिंती बांधल्यात, बराक्या बांधल्यात, बंगले बांधल्यात, काही ठिकाणी घर आहेत. आणि तो जर शासकीय रस्ता तेवढा काढायला जर गेलो तर कुणीच काढून देणार नाही. ऐका सांग तुम्हाला, ऐका, अरे विषय वेगळा आहे. ऐका, 70 फुट रस्ता नाही मी, तुम्ही सांगताय तुम्ही बरोबर, तुम्ही चुकी काय, हायवे नाही नॅशनल, हा नॅशनल हायवे नाही. एक मिनिट अभियंता आहे, ऐका हो, अशा काही गोष्टी आडव्या आहेत. असं नाही येते, काय नाही आडवं येत, तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय. हा रस्ता किती मीटरचा पाहिजे आपल्याला, हे थांबा रे, अभियंता इथं बसलेत, ऐका जरा, हे आपल्याला रुंदी किती पाहिजे? साईड पट्ट्या गटर धरून 25 फूट भरपूर झालं. 25. एक मिनिट ऐका, नाही, नाही, एक मिनिट ऐका. साहेब तोच वादाचं मूळ आहे. नाही, नाही, तहसीलदार साहेब. अरे ऐकतोय बाबा, थांब जरा, हे थांबा जरा, ऐका. हाय थांबा, ताई बोला. हे ऐका रे, ए ताई ऐक जरा, हा बोलू द्या, एक बोल, तू एक तर बोल, तर बोलू दे, बोल. हा करेक्ट. हे बाळा थांब रे, हा बोल रे बाळा, काय बोलतो, बोल मला एवढंच म्हणायचं, शांततेत सांग. आज एवढे दिवस झाले, 3 पिढ्या झाल्या, आता एवढी शाळेची मुलं रस्त्याने जातात, गावातून जातात, ज्याने अतिक्रमण केलं त्याने गुन्हा नाही केला का? आता गावकऱ्यांनी जास्त तिथं काढलं, 2च दिवस झाले सगळे, आता गावकऱ्यांनाच तिथं पंचायत होती का नाही? मग ज्याने अतिक्रमण केलंय त्यांच्यामुळे आम्हाला आता ही वेळ आली आज, मग ते नाही का गुन्हे? आम्ही मान्य करतो, आम्ही जर काढला आम्ही गुन्ह्याचे, ठीक आहे, आलं म्हणलं लक्षात, त्यांनी आम्हाला वेळ आणली ना गुन्हा करायचा. राजा आलं लक्षात, घेतलं नोटेड आहे. चल पुढे दुसरं कोणतं काय म्हणणं आहे? हा एकच म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं, काय बोल का? आणि पोरांना म्हणजे शाळेत यायला जायला लय त्रास होतो. पोरं लय पार पडत पाण्यात, घरी फिरून येतात पोरं, मग होणारच ना त्यांची नुकसान. नुकसान नाही होणार मग काय होणार ना? आम्ही फक्त रोड तू कशाला बोलतो आता? चांगला ववा सुधाराणी म्हणून आम्ही रोड फाडलेला आहे. तुम्ही आहे ना, मी एकदम काय आपण आहे ना, जे आता अभियंताने सांगितले, किती फूट लागतं आपल्याला दोन्ही बाजू मिळून? साईड पट्टी, मुख्य रस्ता आणि गटर धरून 25 फूट सफिशियंट आहे. म्हणजे मध्यपासून 25 फूट. नाही टोटल 25 फूट. काढून द्यायला लागेल. गटर नाही तो वडा आहे. अरे बाबा, ओढा काढणारा पुढचा तो, हा रस्त्याचा विषय ओढा चालू आहे. काढल्यानंतर रस्ता साहेब. ओढा काढल्यानंतर रस्ता. आता 2 गोष्टी आहे आमच्या साहेब, याच्यात 2 गोष्टी ह्यांनी जे सांगितले ना, ते आता जे चालू आहे याच्यात 2, एक तर याच्यावरती ग्रामपंचायतीने ग्रामसेवक
ती जी पाठीवर तुम्ही जो अर्ध केला फक्त अर्ध केल्यापर्यंत त्यात मोजणी झाली नाही. तर ते आपल्याला पहिल्यांदा इमिजिएटली ती मोजणी करून घेऊन म्हणजे तो ओढा जो आहे यांचं म्हणणं बरोबर आहे की ओढा सोडून नये म्हणजे पण आता प्रायमरी जो यांनी 375चा जो रस्ता राहिलाय वादातीत तो रस्ता ऑलरेडी आपला आहे तो प्रॉपर चालू करून घेणं. परंतु त्याच वेळेस ग्रामपंचायतीने मला जो अर्ज दिलाय तो मी इमिजिएटली मोजणीला देतो. आपला वादातला विषय फक्त तेवढाच आहे तो ते मधला 390 फुटाचा जो की त्याच्या अनुषंगाने तो आम्ही इमिजिएटली मोजणीला देतो. त्यामध्ये तुमच्याकडनंही मोजणी विभागाला तुमच्याकडनं एक पत्र द्या माझ्याकडनं याच्या अनुषंगाने पत्र घेतो. त्यामध्ये मी ओढा आणि त्यांचं मूळ क्षेत्र याचा डिमार्क करून घेतो. ते क्षेत्र एकदा डिमार्क झाल्यानंतर मग तो ओढा साईडने निघेल. मग त्यामध्ये आपल्याला जो मधला रस्ता आहे की 375 ही तर लांबी भेटते आपल्याला म्हणजे रुंदी भेटते. त्यामध्ये फार झालं तर आपल्याला जे पाईप जर टाकायचे म्हटलं तर पाईप टाकता येतील. परंतु त्यामध्ये फक्त आमचं असं म्हणणं आहे की हे करत असताना तुम्ही रस्ता खांदून हा विषय म्हणजे आहे तो पण रस्ता तुम्ही तुमच्याच लोकांना बंद करताय. उद्या एमर्जन्सी काही आपत्ती आली काही मेडिकल हे झालं किंवा चर खांदून वगैरे हा जो रस्ता आपण बंद करतो याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने साहेब तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे 100% आमची चूक आहे. पण ज्या वेळेस ग्रामपंचायतने तुमच्याकडे अर्ज दिला त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यावर काही कार्यवाहीच करणार नसाल. आता तो जो मुलगा आहे तो काय बोलला आम्हाला 3 पिढ्या आम्ही रस्ता मागतोय. आम्हाला जर रस्ताच मिळत नसेल तर ते शेवटी वैतागून पाऊल उचललेले 3 पिढ्यांचा कायदा हातात घेतला ऐका 3 पिढ्यांचा उत्तर असं आहे तो बोलल्याप्रमाणे ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायत हे तुमचं मंदिर आहे. याच्यात अर्ज ग्रामपंचायतीने 2023 एकदा दिलाय त्याच्यावर काही पुन्हा लक्ष पण घातलं नाही कोणी मोजणी पण करून घेतली नाही. साधी आले असते जिल्हा परिषद सगळे हे होऊन गेले आधी हे झाल्यानंतर मी होतो पण एकदा सुद्धा इथल्या ग्रामपंचायत भराय पाहिजे साहेब आमचं हे जे तुम्हाला जे इकडून तुम्हाला सांगतात ना यांचं सगळ्यांचं ऐकायचं आता बंद करा मेहरबानी करून. आपण सगळे एक आहोत. हे काय वेगळे नाही ते काय वेगळे नाही मी काय वेगळे नाही तुम्ही काय वेगळे नाहीत. वादांकित विषय कुठला ठेवायचा नाही. आपल्याला रस्ता जो आपण खोदून ठेवला तो मोकळा करायचा आणि इमिजिएट मी तुम्हाला सगळ्यांना आदेश करतो आपण सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट आपण तातडीने उद्याच स्पॉट पंचनामे आणि त्या महिला आमची आहे ना भगिनी काय ना गवळी मॅडम तिला सांगायचं की उद्याच्या उद्या सगळी कामं सोडून भूमी अभिलेखचा उद्याच तातडीने त्या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे आणि जे अतिक्रमण ओढा आहे तो पण काढायचा आणि हा रस्ता सुद्धा उद्याच्या उद्या खुला करून घ्यायचा. अडचण राहणार नाही. इमिजिएट चला धन्यवाद. तुम्हाला त्रास होणार नाही बाबांनो अजिबात बिलकुल सुद्धा. साहेबांचे काही सत्कार आहेत काही काय ना सत्कार तुम्ही भेटले सत्कार चला आता कार जाऊ द्या आता चलो जाऊ दे. थँक्यू बाई बोल. रात्रीचा विषय असा आहे आता आम्ही रस्ता खोदून गुन्हा केला तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. तो आम्ही स्वतःहून केलाय गुन्हा मान्य आहे आम्हाला. पण एवढं करून सुद्धा का परवा दिवशी मेळेवाले होते बरोबर त्यावेळेस पण सरपंच काय होत्या त्या होत्या तर आम्ही काय म्हटले आम्हाला आम्ही 5 दिवसाची मुदत दिली जर नाहीच रस्त्याचं काम केलं तर मग आम्हाला काय ऍक्शन घ्यायची ते आम्ही घेऊ. पण एवढं सगळं करून सुद्धा सरपंच ताई रात्री JCB घेऊन अजून 2 कोण होते मला माहिती नाही त्यांनी का असं केलं मला त्याचं उत्तर पाहिजे. जाऊ झालं ते झालं असं जाऊ दे ऐक जाऊ दे. अरे ऐका बाबा ऐका आता जाऊ द्या सगळं ऐका. अरे गोडी गुलाबाची माणसं तुम्ही मी कोणासाठी आलोय तुम्हाला बघून आलो ना खाली आज पण ऐक जरा तुम्हाला ताई झालं ते झालं आता गावात मागचं काय उकरून काढू नका. जो माणूस आलाय ना त्याच्यामुळे हा वाद तर आम्ही आदिवासी म्हणून आम्हाला असं नाही ना आम्ही टाकला होता आम्ही समजून घेतो सगळं यांनी एवढी शिवगाळ करायची गरज नव्हती. आणि आम्हाला काय म्हणायचं तो कोणता अधिकारी असा गुन्हा आम्ही केलाय तुम्ही सगळ्यासमोर बोलले पण त्यांचा गुन्हा सगळ्यांसमोर काढून द्या ना.
हे बघा जो गुन्हा केलाय ना एवढी पत्र गुन्हे मंजूर करते. त्यांना रात्रीचा टाइम आहे का? हे ऐका ऐका आता होईल सगळं मला आधीच कळलं आला गेला ते समजून जातो मला आहे ना काल ऐका ना मला काल सर्कल साहेबांनी फोन केला मला माहित नव्हतं काय झालंय. मला कोणी बोलावलं? एका पद्धतीने बोलावलं. एक मिनिट ऐका ना. एक मिनिट अरे उद्यापासूनच दादांनी आम्हाला मगाशीच पहिल्यांदा इथे याच्या अगोदर आम्हाला सगळं बोलून घेतलं होतं, सगळं विषय समजून घेतलं, त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांचं पण म्हणणं तेच आहे की मी मगाशी म्हटलं की पहिल्यांदा जो तुमचा आहे तो रस्ता तो आपण चालू करून घेऊ. आता ऐका ना त्यामध्ये जो रस्ता ऑलरेडी सांगितलेला आहे ते दादाने नाही तो रस्ता आपण पहिल्यांदा चालू करून घेऊ. अतिक्रमण जे झालेलं आहे ते आम्ही म्हणतो की इमिजिएटली त्या ह्याच्या मी उपअधीक्षक भूमी अभिलेखच्या गवळी मॅडम आहे त्यांना माझ्याकडनं इमिजिएटली पत्र देतो. त्यामध्ये तो त्यांचं पण तिथे मोजणी करून त्यांचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण तर काढूनच घेऊ, परंतु ओढा जो आहे की जो तुमचा म्हणजे आता आपण जर रस्ता केला त्यामध्ये ओढा त्याच्यातनं साईडनी काढून देणं गरजेचं आहे. कारण उद्या पाऊस झाल्यानंतर ते शेवटी रस्ता जरी केला तर त्यात पुन्हा माती किंवा पाणी वगैरे ते राहणार आहे. म्हणजे तो ओढा पण बाजूला काढून घेऊ. आणि आमदार साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला बोलून मग अशी सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे होते ते सांगितलं. आणि त्यानंतर मग ते म्हटले मग आपण याच्याकडे जाऊ आणि याच पद्धती आपल्याला याच्यात जावं लागेल. 25 फुटाचा बरं का हजार साहेब ऐका तू बोल मला ऐक म्हणत हे ऐका तुम्ही बोला त्याला बोलू तो 4 किलोमीटरचा जो रस्ता आहे ना उभा ते आपल्या ठरल्याप्रमाणे 25 फुटाची त्याची वेट जी आहे म्हणजे रुंदी ते वरपासून खालपर्यंत मापदंडामध्ये सरळ मोकळे करून घ्यायचे. मग तिथं कोणी असतं कुणाचंही अतिक्रमण ठेवायचं सिंगल नाही ठेवायचं. कारण आपण बघा हे म्हणतात ते बरोबर आहे न्याय साधना सारखा व्हायलाच पाहिजे. तो गरीब असू द्या तो पैशावाला असू द्या तर कोण मोठा माणूस असतो. दादा 1 मिनिट लहान तोंडी मोठा घास घेते. माझं म्हणणं एवढंच आहे दादा वाद काय आमचं तुमच्या लक्षात आलं का रस्त्याचं तर आहेच त्याच्यावरती रात्री जे यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. रात्री काय केलं लोकांनी काय झालं विचारा यांना. या सगळ्या गोष्टीला वेगळं बोलायचं काम केलं. काय झालं सांग ना. संतोष शुक्कर नावाचा माणूस आहे त्या माणसाने तिथं आला. आता सर्कल भाऊसाहेब होते तलाठी होते त्या ठिकाणी सगळे होते. याच्याकडे कोणत्या प्रकारचे शासकीय पद नसताना त्यांनी आता आम्ही सगळ्यांनी एवढं 200-500 लोकांनी सगळ्यांनी मिळून हे केले. त्यांनी तो रस्ता काढण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला अडवायला लागलो. आम्ही म्हणले रस्ता चालू करायचा नाही आम्हाला काहीतरी गोष्टी सूक्ष्म त्याशिवाय रस्ता चालू करायचा नाही. त्यांनी डायरेक्ट तिथले आमच्या स्थायिक लोकांना सगळ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केलाय. आमचा सगळ्यांचा हाच प्रश्न आहे का तो माणूस होय गावातला कोणता हे नाही काय नाही सगळ्यांचा लोकांचा तोच प्रश्न आहे. तुम्ही तो समजून घ्या फक्त आम्हाला ते म्हणायचं. संतोष शुक्कर जो माणूस आहे बोलून दमदाटी कोणाच्या सांगण्यावरून केलंय एक मिनिट मंडल अधिकारी पण काय झालं रविवारी सगळं दळणवळण बंद झालं त्याच्यामुळं जो रस्ता खुला आहे रात्री सगळ्यांची चर्चा झाली वरती ठीक आहे म्हणले हे मोजण्याचे विषय होतील आपले पण तोपर्यंत हे दळणवळण सुरू करा. जे चर खांडले त्याच्याप्रमाणे पहिल्यांदा एक चर आम्ही गाडला. मी होतो सरपंच मॅडम होते. पॉइंट 1 मिनिट 2 मिनिटं तुम्ही बोला. वस्तीनं विरोध केला मग ते काम थांबवलं आम्ही निघून आलो रात्री. बरं ठीक आहे मी बोलताय रात्रीचे कुठले कामं चालतात मला सांगा बघू. अहो, ताई, मला काय म्हणते 1 मिनिट मला बोलू द्या नाही मी तसं म्हणून सांगतो. रात्रीचे नाही अपरात्रीचे पण कामं चालते. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती म्हणजे उद्या हा रस्ता बंद झाला त्यामध्ये बातम्या होत्या सगळ्या येतात बातम्या या कलेक्टर सरांपर्यंत पण जाते दादांपर्यंत पण गेल्या सगळ्या की तो रस्ता बंद झाला. मला सांगा उद्या रात्री इमर्जन्सी मध्ये जर काही झालं
एखादी अँब्युलन्स जरी जायचं म्हटलं किंवा काय होत नाही. त्यामुळे मंडलाधिकारी रात्री येतो रस्ता बुजवायला. ऐका 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 2 मिनिटं ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या. हो का मंडलाधिकारी हा काय मंडलाधिकारी हा 2 मिनिटं ऐकून घ्या. ऐका ना 2 मिनिटं मला ऐकून घ्या. मला पूर्ण होऊ द्या. मंडलाधिकारी रात्री एकतर हे मंडलाधिकारी ओतूरचे त्यांच्याकडे मूळ चार्ज ओतूरचा आहे. तुमच्या केंगलेराव साहेबांच्या आई वारल्यामुळे त्यांच्याकडे आता अतिरिक्त चार्ज आहे. ते या ठिकाणी आल्यानंतर ते कुणाची तरी मदत घेणार. तो ते मला बोलले होते. 2 मिनिटं रात्री ताईच्या रात्रीचं जे आले ना 1-2 माझं होऊन द्या. रात्रीचे आले रस्ता चालू करणार. किती वाजता मला काय म्हणायचंय दादा, 1 मिनिट ते आले बरोबर. मला काय म्हणायचं यांनी कशासाठी निवडून देतात आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आता यांचं म्हणणं काय आलं, आम्ही फक्त त्या ठिकाणी अधिकारी म्हणून आलो, पण तिथं बाकी गावचे लोक कोण आली, कशी आली, कोणी दादाजी करायचा प्रयत्न केला, हा त्यांच्या स्तरावरचा प्रश्न आम्हाला माहित सुद्धा नाही. मला काय म्हणायचं, मुद्दा आहे कॉल करून एक आम्हाला कळवायला लागत होतं का आम्ही असं असं करणार आहे म्हणून. विचारणं गरजेचं आहे. काहीच म्हणणे नाही आमचं. सरपंचांना फोन केला होता. फोन का नाही केला हिला मग? हो ऐका एक मिनिट आता थांबा 2 मिनिटं ऐका. नाही मला आता कायद्याची ऐका 2 मिनिटं आता ऐका. दादा थांबा आम्हाला नाही 2 मिनिटं मी सरपंच हे म्हणतात तुम्हाला जो काय त्रास झालाय ऐका हो ऐका. आता गाव पातळीवरच गाव आहे, गाव पातळीवर तुमचा सरपंच आहे. आता समजा त्या तिथं आल्या, समजा त्या तिथं काही काळापुरत्या आल्यानंतर त्या निघून गेल्या असं तुमचं म्हणणं आहे बरोबर. आणि नंतर मग तो कोण संतोष कोण काय आई नवी काय नाव ऐका ना तो आला 100%. सरपंच ताई आल्या निघून गेल्या थांबल्या नाही तर दुसरा कोण संतोष आला तो दादाच्या भाषेत बोलला. आता माझं काय म्हणणं आहे, संतोष उकरडेसाठी आपण नंतर एक बैठक लावू, त्यावेळेला आपण त्याला बोलू घेऊ. संतोष उकडे कोण आहे? प्रॉब्लेम तयार मंडलाधिकारी आले मंडलाधिकारी आपल्याला जो आता ऐका ना साहेब ऐका ना, तुम्ही आले, महसूलचे सगळे आले, सरपंच आले, कोणाची काही तक्रार नाही. संतोष विखेडे कोणतं पद होतं म्हणून तो तिथे गेला आणि तो गेला तर गेला लोकांना दम दिला. जे करायची गरज नव्हती ना. ठीक आहे ऐक एक मिनिट आणि तो आहे ना, माहिती मिळेल आपल्याला. तो दुसरा तिसरा कोण नाही, तो महसूलचा एजंट आहे. महसूलचा हो, गावातली महसूलची सगळी कामं तो करतो. आता मला देऊन 3 महिने झाले, मग एजंट आता झाला तयार का आधीपासून आहे? खूप आधीपासून झालेलं आहे. मग तुम्ही त्याला रोखलं नाही का? त्यांच्या अगोदर पासून येतो. पण मी आलेलो यांना सुद्धा माहिती नसेल. मला माहित नाही. शेवटी आल्या बोलून घ्या मग थोडा वेळ अधिकाऱ्याला निर्णय दिलाय बोलवायला सांगितलं विषय संपूर्ण. ठीक आहे चला बोलून घेतो. न्याय देवाला तुम्हाला काय त्याला विचार किती वेळा फोन लावला पण तुम्ही हो जरा ऐका तुम्ही.
एवढ्या लोकांचा रोजगार बुडून नाही त्याची भरपाई कोण देणार? त्याच्यामुळे एवढी लोक इथे आम्हाला त्याची भरपाई कोण देणार? तेव्हा आम्हाला सांगा. 5 वर्षांनी लोकांना आम्हालाच पाहिजे. हा. त्याची ती दमदाटी करायची काय करत? त्याला बरोबर जाणार आहे असं आहे ना. तुमची 5 माणसं तिथं बोलून जाणार आणि ऐका तुम्ही आणि पोलीस स्टेशन तुम्ही आणि पोलीस आता काय दादा आणू नको यांचं भलं तू करतेस ना मी जबाबदारी आता चला तुझी जबाबदारी तू हुशार याच्या सगळ्यात तुझी जबाबदारी यांचे जे चर खंडित आणि तो हे सगळे मोठे काढत त्यांचा बघा माझा काय दोष नको काय गाडी नको सगळे होईल तुम्हाला पोलीस स्टेशन त्याला पण उचलला ना आता तोही आहे आणि सगळेच आहेत जाऊ दे होते माणसाला अरे नको बाबा पोलीस स्टेशनला बोलवतो आपण तुम्हाला पण तिथं बोलवतो 5 माणसाला तुम्हाला हे आमचं ऐकायचं असेल तुम्ही हुशार झालेत मग सगळे अरे तर आम्हाला कळलं नाही माझ्याबद्दल आजपर्यंत आलं नाही मला कळलं मी झालं पळत थांबा जरा शीत आता तो येऊन काही त्याचं नाही तर बोलवलं त्याला तिचा लिडरशिप होते थांबा जरा लिडरशिप करतात हो थांबा जरा ऐका हो ताई जरा ऐका तुझ्या बरोबर ऐका जरा आमदार साहेब ऐका ना आमदार साहेब आपल्याकडे आले तुझ्या बरोबर आहे नाही तुम्ही ऐका साहेब आमदार साहेब आपल्याकडे आले त्यांना तुम्ही धन्यवाद द्या ते जे सांगतील त्याप्रमाणे आपण मागा नाही तू सांग सगळ्यांना अरे तुझ्या बरोबर आहे आम्ही सांगितलं ते ऐका तुम्ही काय बोल तुम्ही काय बोल नका साहेब आपल्याकडे आले ना त्यांनी सांगितलं का नाही त्यांनी सांगितलं का नाही कारवाई करतील अधिकाऱ्यांना सांगितलंय ना चला बाबा चला साहेब तुम्ही बोलाव फक्त बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.